मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, foundation course, NEET, JEE, CET अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. युवा नेते भालचंद्र कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न. एकेकाळचे कट्टर विरोधक असणाऱ्या दोघांच्या गळाभेटीमुळे परिसरात चर्चा. भालचंद्र आणि माझ्यात दरी होती, पण कटुता कधीच नव्हती. युवा नेते सुहास भैया बाबर भालचंद्र कांबळे यांना देणार मोठी ताकद. पुढच्या वाढदिवसाला भालचंद्र कांबळे नगरसेवक म्हणून वाढदिवस साजरा करेल. सुहास भैया बाबर यांनी दिला भालचंद्र कांबळे समर्थकांना विश्वास. भालचंद्र कांबळे या नावाच्या अगोदर 2024 ला नगरसेवक भालचंद्र कांबळे लावावं अशी मी अपेक्षा करतो. आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर विटा शहराच्या राजकारणात नव्याने आपली छाप सोडणारे युवा नेतृत्व भालचंद्र भैया कांबळे यांचा काल मंगळवार 25 जून रोजी वाढदिवस संपन्न झाला. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून भालचंद्र भैया कांबळे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून विटेकर नागरिकांचे लक्ष देखील वेधून घेतले. त्यानुसार रक्तदान शिबिरासह बॉडी बिल्डिंग स्पर्धा आणि वृक्षारोपणासारखे पर्यावरणपूरक कार्यक्रम देखील यावेळी राबवण्यात आले. तसेच 18 नंबर शाळेला साऊंड सिस्टीम भेट देऊन परिसरातील तब्बल 150 गोरगरीब आणि गरजूंना रेनकोटचे देखील वाटप वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आले. यावेळी महेश ताजी कदम यांच्यासह भालचंद्र भैया कांबळे यांच्या मित्रपरिवाराने विट्यात जंगी नियोजन करत आपल्या लाडक्या मित्राचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमादरम्यान युवा नेते सुहास भैया बाबर यांनी भालचंद्र भैया कांबळे यांच्या पुढच्या वाढदिनी त्यांच्या नावाआधी नगरसेवक लागेल असा विश्वास व्यक्त केल्यामुळे भालचंद्र भैया कांबळे यांच्या मित्रपरिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी भालचंद्र भैया कांबळे यांच्यासह मित्रपरिवाराने विट्यात जय्यत तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. सांगितलं की 2024चा वाढदिवस पुढचा करताना, आता 24 नाही झाले, 2025चा वाढदिवस आपण जेव्हा साजरा करू तेव्हा निश्चितपणे भालचंद्रच्या पाठीमागे नगरसेवक भालचंद्र कांबळे लागलं पाहिजे. यासाठी तू जसा माझ्या मागे आहे तसा हा लोक तुझ्या पाठीमागे सगळ्या शक्तीने शोभा राहणार. तर कुठेही अडचणी मला एवढं तुला मी ग्वाही देतो. भालचंद्रची माझी चर्चा झाली. व्यासपीठावरती बरेच जण इच्छुक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी एकटाच असा इच्छुक आहे की मी अजून एकदाही म्हणलं नाही की मी उभा राहणार नाही. सचिन भैया मी अजून स्वतः म्हणलो नाही, माणसं म्हणतात की किंवा म्हणणार. फार कमी लोकांना, बहुतेक व्यासपीठावरच्या लोकांना सगळ्यांना माहिती असेल, पण समोरच्या लोकांना किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही. पण भालचंद्र आणि मी पहिलीपासूनचे वर्गमित्र आहोत आणि पहिलीपासून 10वीपर्यंत आम्ही एका शाळेमध्ये अगदी टेक्निकलला असताना सुद्धा आम्ही दोन टेक्निकलला बरोबर होतो. 11वीला फक्त आमची साईड बदलली, भालचंद्र
कॉमर्सने गेला, मी कुलदीप नाना, आम्ही सगळे सायन्सला गेलो. पण अत्यंत लहानपणापासून मी भालचंद्रला जवळून पाहिलेला आहे आणि अनेक वक्त्यांनी त्याच्या बाबतीत बरोबर या ठिकाणी व्यक्त केलं आहे. पण भालचंद्र जो मी बघितला आहे आणि भालचंद्र जो आज मी पाहतो त्याच्यामध्ये विजयराव खूप जमीन आसमानचा फरक आहे. कारण मी 10वीपर्यंत भालचंद्रला बघितलं आहे. अतिशय शांत, संयमी, फारसं कुणाच्या नादाला न लागणार, आपलं काम बघा आणि आपण बघा असा असणारा भालचंद्र आज यशाची खूप मोठी शिखर त्या ठिकाणी पादक्रांत करतोय. मी भालचंद्रला मला कधी वाटलं नव्हतं भालचंद्र की तुझ्यामध्ये एवढा प्रचंड मोठा बदल होईल. ते संघटन कौशल्य असेल, आर्थिक नियोजन असेल, त्याची शेती करण्याची पद्धत असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती प्रचंड प्रभुत्व मिळवलेला आमच्या मित्राचा या ठिकाणी वाढदिवस होत आहे. सचिन भैया, माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही तत्व असतात, काही वाटा वेगळ्या असतात, मतभेद नसतात. पण निश्चितपणे राजकारणामध्ये वेगवेगळी त्या ठिकाणी दिशा असते. पण भालचंद्र आणि माझ्यामध्ये प्रचंड जरी मोठी वेगळी दरी होती, दिशा होती, पण आमच्यामध्ये कटुता कधीच नव्हती. ज्या वेळेला आम्ही सगळे वर्गमित्र एकत्र येऊ त्या वेळेला अगदी मित्राप्रमाणे आमच्या दोघांचं नातं कायम राहिलं होतं. कधी असं वाटलं नव्हतं की भालचंद्राने माझं इतक्या जवळचं नातं परत पुनर्प्रस्थापित होईल. ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला काही राजकीय वास नव्हता, राजकीय ईर्ष्या नव्हती. त्यावेळेला अतिशय जवळीक आणि आमच्या दोघांची असणारी काही कालांतरानंतर ज्या वेळेला वाटा वेगळ्या झाल्या त्यावेळेला संजयदादा वातावरण बदललं होतं. पण गेल्या 1 वर्षापासून भालचंद्राने खऱ्या अर्थानं माझं म्हणण्यापेक्षा भालचंद्राने अनिल भाऊंचं खूप त्या ठिकाणी जोडलं होतं. आणि भाऊ हयात असताना महेशदाजी असतील, भालचंद्र असेल, खूप चांगल्या पद्धतीनं त्या दोघांच्या त्या तिघांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण व्हायची आणि जी चर्चा व्हायची सकारात्मक गोष्टीवरती अनेकदा त्या ठिकाणी चर्चा व्हायची. आज मी भालचंद्रला एवढंच सांगणार आहे की भालचंद्र तुमच्या पतसंस्थेच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी आलो. मला खरं आश्चर्य भालचंद्रचं कधी वाटलं ज्या वेळेला मी वाळूजला वेजेवरतीची शेती बघायला गेलो. सुरुवातपर्यंत म्हणजे मी पंचायत समितीमध्ये त्याला पंचायत समितीच्या केबिनमध्ये बसलो होतो सभापतींच्या आणि भालचंद्र दिला आणि मला म्हटला मी MRHSच्या विहिरीचा प्रस्ताव केला आणि तिथनं थोडंसं आमची अटॅचमेंट चालू झाली. मी भालचंद्रला राजकीय नव्हता प्रश्न, पण मी म्हटलं अरे विद्यार्थ्या माणसाला MRHSची वेजेगाव देता येत नाही, त्याचा जॉब कार्ड नाही, त्यामुळं मला टेक्निकल अडचण आहे. कदाचित त्याला असं वाटतं की ह्याला बुद्धीवर राजकारणात अडवलेलं नाही कळत. पण मी त्याला समजावून सांगितलं की माझा स्वभाव असा नाही, मी काय तुला ह्याला अडवत नाही, पण ती खूप मोठी टेक्निकल अडचण त्या ठिकाणी कदाचित मी हो म्हणेन, पण अधिकारी हो म्हणतील की नाही मला माहीत नाही. पण त्याच्यानंतर त्यानं स्वतः निर्णय घेऊन त्यानं ज्यामध्ये डेव्हलपमेंट केली त्या शेतीची त्याचं कोणत्या मी बघितलं आणि त्याचा ऊससुद्धा परत जाऊन बघितला आहे. इतक्या ताकदीनं अतिशय एक कसलेला शेतकरी ऊसामध्ये जेवढं उत्पन्न घेऊ शकतो तेवढं चांगलं भालचंद्र त्या ठिकाणी त्याची शेती केली. जेवण्याचा प्रसंग एकदाच आम्हाला आला आहे त्या ठिकाणी, 2 नाही एकदाच, मी एकदाच आलो. पुढचं ठरवायचं आहे, दुसऱ्यांदा ठरवायचं आहे. त्या ठरवण्याच्या बोर्डवरनं पहिल्या बरंच राजकारण तापले. व्यासपीठावरती अनेक नेते आहेत. आमच्या आटपाडीचे मार्केट कमिटीचे सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे अण्णा उपस्थित आहेत, चेअरमन साहेब आहेत, बापू आहेत, वकिलांचा त्या ठिकाणी भरणा आहे. मला मी ज्यावेळेला ॲडमिशन घेतलं लॉला त्यावेळेला भालचंद्र भैयाने घेतलेलं नाही मला माहीत नाही, पण 2 वर्ष झाल्यानंतर आम्हाला दोघांना पण समजलं की आम्ही दोघांनी लॉला ॲडमिशन घेतलं. आणि भैया आम्ही ॲडमिशन घेतलं त्यावेळेला कोरोनाचा काळ होता, ऑनलाईन चालू होतं त्यावेळेला. त्यात खूप आनंद होता आम्हाला दोघांना आणि असं वाटलं की त्यातच समजेल काय, पण ऑनलाईन त्यावेळेला बंद झालं आहे. 1.5 वर्ष केलं होतं आणि 1.5 वर्ष राहिल्यानंतर आमचं ऑनलाईन बंद झाल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकाला फोन केला की आता पुढं काय करायचं. आता त्यावेळेला झालं होतं असं की सगळ्या तालुक्यात लॉला घेतलं आहे ॲडमिशन, त्यामुळे कंप्लीट नाही केलं तर अभूर झालं. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी लॉ कंप्लीट करावं लागलं आणि वय भालचंद्र कमी सांगितलं की काय तरी पाहिजे. त्यांनी 39 म्हणले, 39 म्हणलं कोणतरी वय तुझा.
महेश दाजीला म्हणते की बालचंद्र वय कमी सांगितले, ॲडमिशन घेतानाच वय सांगितलं. वयाच्या 42व्या वर्षी वकील साहेब आम्ही त्या ठिकाणी लॉची डिग्री पूर्ण केली. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की महेश दाजीनं आणि सगळ्यांनी जी गोष्ट सांगितलं, एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे जर बालचंद्र लागला तो चिकाटीनं त्या ठिकाणी लागतो, दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी पोहोचू करतो. मला तुम्हाला एवढंच या ठिकाणी आश्वासन करायचं आहे. अनेक राजकीय नेते मंडळी येतात, अनेक नवीन तयार होतात, अनेक नगरसेवक पदामध्ये तयार होतात, अनेक नवीन युवा नेते त्या ठिकाणी तयार होतात. पण भालचंद्र हा असा माणूस आहे की तुम्हाला एकत्र करत असताना, तुमचं संघटन करत असताना तुमचं कुठंही नुकसान होते, त्या मुलांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक परिणाम झाला पाहिजे, त्यांचा फायदा झाला पाहिजे. एकमेव मागण्यासाठी बालचंद्र काय त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. कधीही चुकीचा वापर फक्त राजकारणासाठी वापर करायचा आहे, मारमार वापर करायचा आहे, चुकी चिकन द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टींपासून अनेक करावं. जे संघटन करायचं आहे ते संघटन समाजासाठी उपयोगी पडलं पाहिजे. ते संघटन ज्या मुलांचं एकत्र केले त्या सगळ्या मुलांच्या आयुष्यामध्ये चांगला परिणाम झाला पाहिजे, यासाठी बालचंद्र आज प्रयत्न करणं गेला आहे. मी 2 वैशिष्ट्य तिथं सांगणार आहे. भैया तो एखाद्याला मित्र केला तर त्या मित्राच्या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये तो त्याच्या पाठीमागे उभा आहे. तुम्ही आता अमरनाथच्या भाषेमध्ये त्याचं मत सांगितलं असेल, दाजीनं करून सांगितलं असेल, तुम्ही म्हणला की काय ठरले तर ते अराजकीय ठरले. समाजामध्ये ज्या ज्या वेळेला अडचण असेल त्या सगळ्या माध्यमातून एकत्रितपणे काम करायचं हे तुमचं ठरलं असेल, पण माझं त्याचं काय ठरलंय, त्याचं माझं निश्चितपणे ठरलंय. आणि मी तुम्हाला एवढ्यासाठीच म्हटलं तो प्रत्येक अडचण झालेल्या मित्राच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतो. आज त्यालाही झालेला आहे, त्याचा मित्र आज कुटुंबामध्ये संकटात आहे, कुटुंबामध्ये माझ्या संकट आलं, या संकटात ठामपणे माझं धर्माचा निर्णय केला आहे. आणि तेवढंच आमचं दोघांचं ठरलं आहे की याच्या राजकीय बाजू द्यायला नाही, पण निश्चितपणे ज्या पद्धतीनं कर्ज असल्या किंवा आंदोलनाची भूमिका महाभारतामध्ये पार पडली, ती भूमिका पार पाडण्याची जबाबदारी बालचंद्र आणि महेश दाजींनी निश्चितपणे घेतली. मी तुम्हाला एवढंच सांगतो, ज्या ज्या लोकांची मैत्री बालचंद्र बरोबर आहे, बालचंद्र समोर उपस्थित असलेला सगळा जनसमुदाय आहे तुझ्यावरती निश्चित प्रेम करणार. आपली नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी वाढत असते. ज्या वेळेला एका हॉकीवरती एवढी सगळी मंडळी आपल्यासाठी येत असतात, त्यावेळेला या सगळ्यांच्या पुढं ज्या ज्या वेळेला प्रसंगी, ज्या ज्या वेळेला अडचणी, त्या सगळ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. निश्चितपणे तुझं नेतृत्व फुललं पाहिजे, तुला यश मिळालं पाहिजे. मगाशी मनोगतामध्ये सांगितलं की 2024चा वाढदिवस पुढचा करताना, आता 24ला नाही झाले, 2025चा वाढदिवस आपण जेव्हा साजरा करतो तेव्हा निश्चितपणे बालचंद्रच्या पाठीमागे नगरसेवक बालचंद्र कांबळे लागलं पाहिजे. यासाठी तू जसा माझ्या मागे आहे तसा हा म्हणजे तुझ्या पाठीमागे सगळ्या शक्तीने शोधा झाला तर कुठेही अडचणी मला एवढं तुला मी ग्वाही देतो. मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही, कारण 2 गोष्टींची दरवेश वही अडचण झाली. एक मला माहीत नाही माझा आवाज येतोय, कारण इथं तर आम्हाला काहीच आवाज येत नाही, तर जो माणूस बोलतोय मागे येतोय का त्यावेळेस मग अडचण आहे. त्यामुळे आम्हाला समजा की काय आम्ही एकटंच बोलतो काय काय बघणं काय तुमच्यासाठी येत नाही असं व्हायला. आणि दुसरी अडचण अशी झाली नेमका संकष्टी दिवशी वाटतो सांगा, संकष्टी दिवशी वाटतो. त्यामुळं झालं असतं शक्यतो वाढदिवसाचं जेवण असतं. मी आता नाव घेणार नाही कारण माझी संकष्टी काय नसते. आज नेमकं शाकाहारीवरती आपल्याला बालचंद्रचा वाढदिवस करायला लागतोय. बालचंद्र समोर बसलेली शाकाहारी असून जर जेवायला आले म्हणजे तुझ्याकडे प्रेम आहे. माणसाच्या जेवणात खूप माणसं झाली, पण जेव्हा भावाची माणसं समोर बसलेलं आहे या सगळ्यांसाठी आपल्याला एकत्रितपणे काम करावं लागेल. अराजकीय संप्रदाय राजकारण हे तेवढ्या मोठं असतं, कुणाला बांधील नाही. 15 दिवसाचं राजकारण संपलं की त्याच्यानंतर तुमच्या म्हणजे सगळ्यांचे संबंध चांगले राहिले पाहिजे. ही नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्या राष्ट्रवादी मंडळींनी पाळावी. त्या समोर बसलेल्या सगळ्या माणसांसाठी बालचंद्र आपण ठामपणे एकत्रितपणे काम केलं पाहिजे. तुझ्या पाठीमागे तुझा भाऊ होते, तुझ्याबरोबर तिथून पुढे न आहे तुझ्या आयुष्यात तुला साथ देण्याची जबाबदारी माझी राहील. त्यात कुठेही अडचण येणार नाही. तुला ईश्वर दीर्घायुष्य द्यावं, जे आयुष्य देईल तुला सुदृढ चांगल्या आरोग्याचं द्यावं, भरभराटीच द्यावं. एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो. अनिल भाऊंच्या कुटुंबाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
खवय्यांनो जरा थांबा. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या, आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव 100% द्विगुणितच होणार. विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका. चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा. पत्ता खताळ बंधू, मधुवन हॉटेल समोर, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क 85 54 84 87 14. जिओ मराठी, ते धडक ते धडक.